नवरदेवाचे सुद्धा हे काही फोटोज काढलेच जावेत असं मला वाटतं. एक म्हणजे नवरदेवाची बहीण त्याला खूप छान नटवते थटवते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. ती स्वतःही खूप मिरवत असते, ती खूप छान स्वतःला रेडी करत असते आणि तिचा आनंद खूप जास्त असतो, कारण ती तिच्या भावाला नवरदेवाच्या रूपात पाहून एक वेगळाच आनंद साजरा करत असते. त्याचसोबत नवरदेवाने आईला पाठीमागून मारलेली छान मिठी खूप इमोशनल असतात. एक लाड असतो, तो लहानपणापासून तो लाड सुरू असतो आणि आईसोबत तो एक वेगळा गोडवा असतो, तो त्यातून रिफ्लेक्ट होतो. त्याचसोबत वडिलांनी नवरदेवाच्या खांद्यावरती ठेवलेला हात एक आपला अभिमान असतो, स्वाभिमान असतो आणि तो नवरदेव आता तो लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न नवरदेवाच्या रूपात समोर आलेलं असतं, तर तो कुठेतरी एक वेगळा आनंद आणि रुबाब असतो. तो वडिलांसोबत तो फोटो खूप सुंदर वाटतो. त्याचसोबत आनंद साजरे करत असतात ते त्याचे मित्र, ते त्याला रेडी करतायत. कोणी त्याला कुर्ता घालताय, कोणी ड्रेस चढवताय किंवा मोजडी असेल, शूज असतील, या सगळ्या गोष्टी त्यांना इतकी हौस असते की ते रेडी करत असतात आणि मस्त डान्स करायला सुद्धा तयार असतात. त्याचसोबत एक अतिशय भावूक क्षण असतो, तो म्हणजे सगळ्या मिरवणुकीत नाचतायत, तर ते आई वडील भावंड आनंद साजरा करत असतात, तर ते डान्स सोबत करत असतानाचे फोटोज खूप आनंद देत असतात, ते लाईफ टाईम आनंद देत असतात. त्याचसोबत ते जे नवरदेवाची मोजडी किंवा शूज पळवले जातात आणि ती जी डील केली जाते नवरीच्या साईडने, तर ते नवरीचे भावंड असतील किंवा तो जो एक परिवार असेल, तो जो आनंद साजरा करतो त्याच्या काही मोमेंट्स या लग्नातल्या विशिष्ट मोमेंट्स आहेत की जे नवरदेवासोबत कॅप्चर केल्या जाव्यात, कारण त्याने जो आनंद मिळणार आहे तो आयुष्यभर खूप सुंदरता असणार आहे, खूप गोडवा त्याच्यातून असणार आहे. त्याच्यामुळे नवरदेवाचे हे काही फोटोज काढलेच जावेत असं मला वाटतं.